तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? एकदम मजेत. तर मित्रांनो, सप्टेंबरमध्ये येणारे खूप सारे चित्रपट येत आहेत. तर अशातच एक मराठी चित्रपट 17 सप्टेंबरला रिलीज होत आहे, तो म्हणजे दशावतार. मित्रांनो, आपल्याला ह्या चित्रपटामध्ये विविध प्रकारचे आपले मराठी इंडस्ट्री दिग्गज कलाकार बघायला भेटत आहे. तसंच दिलीप प्रभावकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, रवी काळे, विजय केनेकर आणि लक्ष्मीकांत बर्डेचा मुलगा अभिनय बर्डे पण आहे, सुनील तावडे, आरती, ओहो, लोकेश मित्र. भाई खरंच सांगतो मित्रांनो, हा चित्रपट 100 करोड नक्की पार पाडणार. जर स्टोरी एकदम युनिक आणि अलग कॉन्सेप्ट घेऊन येतात आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये, हे बघून मला खूप आनंद झाला. आणि एवढाच आनंद मला जेव्हा थिएटरमध्ये गर्दी फुल भरून असेल. चला तर मंडळी, आपण बघूया ट्रेलर. येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातलो शेवटचा दशावतार. या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझं नवस पूर्ण झालं. दिलीप प्रभावकर काय ऍक्टिंग आहे मित्रांनो. काही 1000 वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार. राखणदार आपल्या कोण मोठो ना. माझी आजी माका सांगा, तातोबाच्या रानात रात्री तो राखणदार फिरता म्हणा. आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा. 1000 वेळा सांगले, प्रत्यक्ष यम जर गेलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून. तो होगा ना. अरे जंगल आपले बाप का. जंगल अपने बाप का है. हो, महेश मांजरेकर इन्व्हेस्टिगेशन करतोय वाटतं. तुझ्यासारखाच माणूस हवा. तो करताय सगळं. कोण? राखणदार. तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे, डोक्यात. जंगलात फक्त जनावर असतात. पण मी गांजील आहे, गांजील. एक गांजील लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही. अमावस्येच्या रात्री हत्या झाली असा. आत्मा नाही, शरीर पण आपल्या बरोबर. डबल रोल जलपरी. तो देव नाहीये काय बोला. काय बनवता यार मराठीमध्ये. जमीन बडवत बस. त्याच्या आधी कधी बघितलं नाही यार. दशावतार बहुत खास. ओ भाई, भाई क्या है, क्या था ये? इससे पहले कभी देखा नहीं यार. मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढं याच्या आधी कधी बघितलं नाही आपण. बापरे मित्रांनो, ट्रेलर बघितल्यावर मला कळतंय की एवढी ह्या पिक्चरची हाईप काय आहे. खरंच हाईप पाहिजे दशावतार म्हणजे. तर मंडळी, आत्ताच आपण हा ट्रेलर बघितला. हा ट्रेलर बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की हा ट्रेलर कांतारा मूवीची थोडा प्लॉट्स वाटतोय का, कांतारासारखाच वाटतोय का. तर माझं याच्यावर एकच बोलेल मी की हिंदीमधले चित्रपट मराठीमध्ये कधीही रिमेक होत नाही. मराठीतले हिंदीमध्ये होईल. काय म्हणतोय, मराठी चित्रपटातले भरपूर असे चित्रपट हिंदीमध्ये होईल. तुम्हाला एक उदाहरण देऊ, उत्तम उदाहरण. मुळशी पॅटर्न हा हिंदीमध्ये झाला होता, तुम्हाला लक्षातच असेल. त्याच्यामध्ये सलमान खान आणि आयुष्मान, त्याचे नाव ज्याचं नाव नाही माहीत, पण त्यांनी रिमेक केला बरोबर. म्हणून सांगतो, रिमेक बिलकुलच नाही मित्रांनो. हा चित्रपट हो, त्याचा एक सबप्लॉट असेल की गाव आहे एक, त्याच्यामध्ये एक दैवत आहे, त्याचं राहायच्याला जंगल तोडण्यासाठी काही लोक विरोध करत आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक राखणदार दाखवण्यात आला आहे, जो काताळ शिल्प आपल्या ट्रेलरमध्ये दाखवतात, त्याचं तो संरक्षण करतो. हा जर तुम्ही बघितला तर हा प्लॉट सिमिलर आहे, बट पूर्ण चित्रपट असूच शकतच नाही मित्रांनो. एवढं लिहून घ्या माझ्याकडून. जेव्हा तुम्ही बघताना त्या दिवशी चित्रपट, लोकांची रिॲक्शन बघा, किती लोकांना आवडणार हा चित्रपट. कारण की एवढे सारे कलाकार, मराठी दिग्गज कलाकार या चित्रपट आपल्याला बघायला भेटत आहेत. आणि मित्रांनो, सस्पेन्स थ्रिलर असा हा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये महेश मांजरेकरांची कमालची भूमिका आहे. आणि सगळ्यात उत्तम म्हणलं की दिलीप प्रभावकर 80 वर्षाचे असताना सुद्धा त्यांची इतकी भयानक भूमिका आपण या चित्रपटात बघत आहे ना.
तुम्हाला जर उत्तम कलाकार जर बनायचं असेल ना, तुम्ही एकदा यांचे मूवीज नक्की पहा. दिलीप प्रभावळकर गाईज, तुम्हाला प्रेमात पाडेल हा माणूस. एवढा छान कलाकार आहे हा. 80 वर्षाचे असूनसुद्धा मित्रांनो काय ॲक्टिंग केली त्यांनी. फक्त ट्रेलर होता हा, आपला खरा पिक्चर तर आपल्याला आता दिसेल. मित्रांनो मी एकच सांगेल की हा चित्रपट मराठी चित्रपटामधले खूप सुंदर असा चित्रपट येत आहे. या चित्रपटाला भरभरून गर्दी करा. मित्रांनो मी आत्ताच कुली पिक्चर रजनीकांत सरांचा बघितला मी. हो मित्रांनो, मी हिंदी चित्रपट पण रिव्ह्यू करतो, तर हा चित्रपटाचा रिव्ह्यू जर तुम्ही बघितला नसेल तर आहे डिस्क्रिप्शन जाऊन बघा. मित्रांनो फर्स्ट शो गेलतो आणि बघतो तर काय पूर्ण चित्रपटगृह हाऊसफुल होतं. मित्रांनो आपल्या मराठी चित्रपटांना अशी गर्दी का नाही होत? ठीक आहे, मी मानतो की काही आपले चित्रपट असे असतात की नाही बघा वाटत, की काही उमेदच नसते, एक असतो ना एक्साइटमेंट नाही आहे. पण जेव्हा असे चित्रपट येतात तर आपण चित्रपटांना गर्दी करणं हे आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो महाराष्ट्रात राहून आपल्या चित्रपटांना प्रोत्साहन नाही देणार तर काय कामाची? महाराष्ट्रातल्या मराठी चित्रपटांना जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर ज्या दिवशी हा चित्रपट रिलीज होत आहे त्या दिवशी फुल गर्दी फर्स्ट शोला दिसलीच पाहिजे. तर मी तर या चित्रपटासाठी खूप एक्सायटेड आहे. फर्स्ट शो तिकीट बुक होणारच माझं आणि मी जाणार आणि आपण पब्लिकचे रिव्ह्यू पण घेऊ, लोकांची चर्चा करू कसा वाटला चित्रपट, हो की नाही. भेटूयात आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.